EPFOच्या EPFO 3.0 या नव्या अपडेटमुळे आता थेट UPI आणि ATMद्वारे PFचे पैसे काढणं शक्य होणार असलं तरी UPIद्वारे थेट 100% रक्कम काढता येणार का, यावर EPFOचा मोठा नियम समोर आलाय। काय आहे तो नियम हे जाणून घेण्यासाठी ही रील शेवटपर्यंत पहा आणि थोडक्यातला फॉलो करा, कारण असे महत्त्वाचे आणि तुमच्या फायद्याचे अपडेट्स आम्ही तुम्हाला नेहमीच देतो। तर नवीन पेपरलेस आणि पूर्णपणे डिजिटल प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांना EPFO कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत आणि अगदी चुटकीसरशी क्लेम सेटल होईल। केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी या UPI आधारित सुविधेची चाचणी पूर्ण झाल्याचं सांगितलं। मात्र या सुविधेद्वारे कोणालाही 100% PFची रक्कम काढता येणार नाहीये। EPFOच्या नियमांनुसार सुरक्षित भविष्यासाठी खात्यात 25% रक्कम शिल्लक ठेवणं बंधनकारक असून गरजेच्या वेळी केवळ 50 ते 75% रक्कमच काढण्याची परवानगी दिली जाते। PF हे वृद्धापकाळाचा साधन असल्याने हा नियम लागू झालाय। दरम्यान EPFOने ऑटो सेटलमेंटची मर्यादा देखील 1 लाखांवरून थेट 5 लाख रुपये केली असून वैद्यकीय गरज, लग्न, शिक्षण किंवा घर खरेदीसाठी आता अवघ्या 3 ते 5 दिवसात क्लेम मंजूर केला जातोय। मग तुमच्या मते PF काढण्यासाठी UPI आणि ATMची सुविधा सुरू करणं नोकरदारांसाठी फायदेशीर ठरेल का? तुमचं मत आम्हाला हो किंवा नाही मध्ये सांगा। ही रील तुमच्या घरच्यांना, नातेवाईकांना शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।